महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। वैजापूर नगर परिषद निवडणूक रिंगणात नवीन चेहरा, विकासाचा चेहरा विजय बाबा त्रिभुवन। बदल घडवण्यासाठी राजकारणात बाबा त्रिभुवन। वैजापूर निवडणूक रिंगणात नवीन चेहरा म्हणून विजय त्रिभुवन हे निवडणूक लढवित आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गट घड्याळ निशाणीवर पहिल्यांदा ते आपले नशीब आजमावित आहेत। इंडिया स्टार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आज आपण वैजापूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वैजापूर नगरीमध्ये प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जाती या राखीव जागेचे तरुण तडफदार उमेदवार समाजसेवेच्या माध्यमातून समाज मनामध्ये आपली एक आगळे वेगळं छाप निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैजापूर शहराचे शहर कार्याध्यक्ष तरुण तडफदार उमेदवार विजय बाबा त्रिभुवन आपल्या सोबत आज संवाद साधणार आहेत। आज वैजापूर नगरपालिकेच्या अनुषंगाने आज फॉर्म भरण्याचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। आज जवळजवळ जाहीर झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी त्यांना जाहीर झाली आणि घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवित आहेत। तर त्यांच्याच मनातून या प्रभागाचा विकास कसा आहे, विजन काय आहे याबाबत आपण संवाद त्यांच्याशी साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आज महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना सह वैजापूर तालुक्यातील तमाम प्रेक्षकांना आज जाणून घ्यायला आवडेल की एक तरुण तडफदार, एक युवा नेता समाजसेवा करता करता राजकारणामध्ये कसा येतो आणि राजकारणातून घड्याळ चिन्ह घेऊन आज तुमची विचारसरणी सुद्धा देखील या ठिकाणी सिद्ध झालेली आहे की परिवर्तन हा तुमचा सातत्याने एक ध्यास राहिलेला आहे। तर त्या परिवर्तनाचा धागा पकडून आपण 12 या प्रभागामध्ये आपली पुढील दिशा कशी असणार आहे त्याबाबत आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम आपणास नमस्कार आणि प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बांधवांना सुद्धा माझा साष्टांग नमस्कार। या ठिकाणी राजकारणात येण्याचं कारण म्हणजे समाजसेवा करता करता या ठिकाणी मला असं वाटलं की आपण एखादं जर कार्य करतोय ते काम करता करता ज्या कामाला जर 8 दिवस लागत असले तर या पदाचा मला नक्कीच फायदा होणार आहे बाबूसाहेब। कारण या पदाचा फायदा मला असं होईल की एखाद्या गोरगरिबाचं जर मी एका ठिकाणी काम करतोय, तहसील असू, पोलिटिशियन असू, पंचायत समिती असू किंवा वार्डामधलं काही काम असू, ज्या कामाला 8 दिवस लागणार आहे या पदामुळं ते काम 2 दिवसात होणार आहे। त्यामुळं हे पद माझ्याकडे असणं असं वाटतं मला ते गरजेचं आहे। आणि राहिला दुसरा विषय तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी माझ्यावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आपले सतीश भाऊ चव्हाण असतील, हाजी अटील शेठ असतील, पंकज भाई ठोंबरे असतील किंवा गब्बू शेठ असतील, यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा खूप मी असं धन्यवाद मानतो। यानंतर आपलं पुढील आता निवडणुकीमध्ये आपण प्रचार करणार आहात, तर प्रचार करण्याचे आपले प्रामुख्याने कुठल्या विषयावर आपण जास्त केंद्रीकरण करणार आहात? आपलं केंद्रबिंदू काय असणार आहे? केंद्रबिंदू म्हणजे आता मागील जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी हवं तसं काम केलं नाही। आता वार्ड क्रमांक 12 मध्ये युवा तरुण पिढी भरपूर आहे बाबूसाहेब। युवा तरुण पिढी भरपूर असल्यामुळं या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आतापर्यंत व्यायामशाळा नाही। व्यायामशाळा जरी बांधली त्या व्यायामशाळेमध्ये शालेय म्हणजे आपलं जिम करण्यासाठी साहित्य नाही। म्हणजे आपल्या तरुण मुलांनी जायचं पुढं। आता जे तरुण मुलं आहे ते सर्व रोजानी जातात, अक्षरशः त्यांना 400, 300, 500 रुपयांनी त्यांना रोज मिळतो आणि हेच मुलं बाहेर जिम मध्ये जाऊ शकत नाही। आता तुम्ही बघशाल आपल्या वैजापूर शहरामध्ये 2-3 व्यायामशाळा आहे, त्या ठिकाणी 1000, 2,000 रुपये महिना आहे आणि त्या आपल्या तरुण मुलांना ते परवडत नाही। त्यामुळे सर्वात पहिले माझी जी व्यायामशाळा असेल आपल्या तरुण मुलांसाठी, व्यायामशाळाचे एक असेल माझ्या मनामध्ये ध्येय। दुसरी गोष्ट आपल्या ज्या वार्डामध्ये जे नाले आहे त्या नाल्याचं पाणी पुढे जात नाही। पाणी पुढे का बरं जात नाही हे सुद्धा आपण प्रश्न मागील नगरसेवकांना विचारला पाहिजे। का रे बाबा आमच्या नालीतलं पाणी पुढे का बरं जात नाही? तुम्ही ज्या वेळेस नालीत घाण काढणार नाही तर पाणी पुढे जाणार नाही। माझा दुसरा प्रश्न जो नालीचा आहे त्या नाल्याचं साफसफाई या ठिकाणी झाली पाहिजे। तिसरा प्रश्न आहे की आपण गोरगरीब 12 नंबर प्रभाग म्हणजे सर्व दलित समाज
मराठी समाज जरी असला, मुस्लिम समाज जरी असला, तरी हा गरीबच समाज आहे. आपल्याला जर दिवसाला 2 जार लागत असले बाबुल साहेब, 2 जार ते 40 रुपयाला भेटतात, तर तुम्ही महिन्याची हिशोब लावा. त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी हे साफ यायला पाहिजे. नळाचं जरी पाणी आलं तर आपण त्या पिण्यायोग्य पाहिजे. पिण्यायोग्य जरी पाणी असलं ते सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. आपले तेच 40 रुपये रोजचे आपल्याला त्या पिण्याच्या पाण्याच्या विषयी वाटणार आहे. तिसरी गोष्ट जे आपले रस्ते आहे, मागील नगरसेवकांनी जे रस्ते बनवले, जे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला, तुम्ही माझ्या घरासमोर रस्ते बघा, तुम्ही वैजापूर शहरामध्ये कुठे रस्ते बघा, खडीवरती आलेली. म्हणजे तुम्ही सिमेंट खाल्लं का काय, तुम्ही वाळू खाल्ली का काय, फक्त खडीच दिसू राहिली रस्त्यामध्ये. असं नको व्हायला. तुम्ही मागच्या नगरसेवकांनी हे नेमकं काम काय केलं, एखाद्या जर प्रभाग क्रमांक 12 मधील एखाद्या मतदारांनी जर फोन केला, उडाउडीची उत्तर देतात ते. आज कर्मचारी पाठवतो, उद्या कर्मचारी पाठवतो. आता माझा एक कार्यकर्ता आहे, एक मित्र आहे, त्याच्या घरासमोर अक्षरशः नालीतून पाणी जात नव्हतं. त्यांनी नगरसेवकाला कमीत कमी 5 ते 10 वेळेस फोन लावला, ग्रुपवर मेसेज टाकले. तिकडून ते फोनवर सांगायचे की अर्ध्या तासात गाडी येईल, 1 तासात गाडी येईल. परत फोन लावला की अर्ध्या तासात गाडी येईल, 1 तासात गाडी येईल. शेवटी गाडी आलेली नाही. शेवटी माझ्या मित्रांनी ती हाताने नाली काढली. मी 4 मुलं लावले, माझ्या खर्चातून मी 4 मुलं लावले आणि नाली काढून घेतली. ट्रॅक्टर बोलावला आणि त्या ट्रॅक्टरने त्याची विल्हेवाट केली. असे प्रश्न जर नगरसेवक सोडत नसतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी मला या ठिकाणी खंबीरपणे मला उतरावं लागेल. जे मी माझ्या समाजसेवेतून करतो त्याचा फायदा मला या ठिकाणी नगरसेवक जर झालो तर तेच काम मी दुप्पटपटीने करू शकतो, हा मला ठाम विश्वास आहे. आणि माझ्या प्रभाग क्रमांक 12 जे मतदार बांधव आहे त्यांच्यावरही मला ठाम विश्वास आहे. ते यावेळी मला नक्की संधी देतील. मागचा जो नगरसेवक बघितला तर शिक्षणाच्या बाबतीत म्हणलं तर गोरगरीब विद्यार्थी असल्यामुळं बाबुल साहेब त्यांचं शालेय साहित्यामुळे थोडीफार अडचण होते. शालेय साहित्य असो, त्या अंगणवाड्यामध्ये शाळेमध्ये पौष्टिक आहार जो असतो तो पौष्टिक आहार कुठं जातो. अहो काही काही ठिकाणी जे राशन येतं सरकारमार्फत शाळेमध्ये, ते अर्ध राशन कोणाच्या घरी जातं, काय जातं, त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जी खिचडी बनवली जाते, जे आपण बॉईल अंडा देतो, इतर गोष्टी देतो, राशन जे आपण देताना तांदूळ देतो शाळेमध्ये, ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित भेटतं का, याची कधी कोणी दखल घेतली का? आपल्या मागील नगरसेवकाने कधी शाळेमध्ये चक्कर मारली का भाऊ विद्यार्थ्याचं जर त्या ठिकाणी जेवण चालू आहे, त्या जेवणाच्या प्लेटमध्ये त्यांच्या सरकारमार्फत आलेलं जे पौष्टिक आहार जो असतो विद्यार्थ्यांसाठी तो पौष्टिक आहार मानला जातो, त्याच्या शरीरासाठी तो पौष्टिक आहार मानला जातो, तो व्यवस्थित आहे का? काही ठिकाणी आळ्या असतात, काही ठिकाणी फक्त एक फोटो काढण्यासाठी प्लेटमध्ये अंडे ठेवले जातात आणि फोटो काढून झाल्यावर ते अंडे काढून घेतले जातात. म्हणजे तुमची एवढी नीचपणा झालेली आहे का तुम्ही लहान मुलाच्या ताटलं अन्न सुद्धा तुम्हाला पुराणार. आणि ही नगरसेवकांनी कधी दखल घेतली नाही. जो मागील नगरसेवक होता त्यांनी आतापर्यंत कोणतीही अंगणवाडी असो, शाळा असो, कधी दखल घेतली नाही. ही दखल मी घेणार, कारण मला लढण्याची ताकद परमेश्वराने दिलेली आहे आणि मला असं वाटतं मी त्यासाठीच जन्मलो आहे. माझ्या वडिलांनी आतापर्यंत सेवा केली आणि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून मी तेच करणार. निश्चितच तुम्हाला या वार्डातले सर्व मतदार बंधू भगिनी भरघोस मताने विजयी करतील अशा मी आपणास शुभेच्छा देतो. हे होते विजय बाबा त्रिभुवन, वार्ड क्रमांक 12 वैजापूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण संवाद साधला. धन्यवाद. इंडिया स्टार न्यूज लाईव्ह मुंबई. वार्ड क्रमांक 12 मधील जनतेशी संवाद साधताना विजय बाबा त्रिभुवन हे युवा तडफदार उमेदवार हे आपणास विनंती करू इच्छितात. सर्व मतदार बांधवांना मी विनंतीपूर्वक हात जोडतो की येणाऱ्या 2/12/2025 रोजी आपलं जे मतदान होणार आहे तर आपण मला भरघोस मतांनी निवडून देशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट निशाणी घड्याळी समोरील बटन दाबून आपण मला माझ्या मायबाप मायमाऊली आणि बंधूंनो मला आपण सर्व भरघोस मतांनी निवडून देशाल अशी मी आपणास
विनंती करतो